अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जिल्हास्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत गंगामाईला तिहेरी तर मराठी मीडियम हायस्कूलला दुहेरी मुकुट। इचलकरंजी जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय शासकीय जिल्हास्तर व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच गोविंदराव हायस्कूल व श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल येथे पार पडल्या। या स्पर्धेमध्ये मुलींच्या 14, 17 व 19 वर्षाखालील गटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या तिन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवून तिहेरी मुकुट प्राप्त केला, तर मराठी मीडियम हायस्कूल नारायण मळा DKTE या शाळेने मुलांच्या 14 व 17 वर्षाखालील गटात विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट प्राप्त केला। 19 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज DKTE यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला। स्पर्धेप्रसंगी इचलकरंजी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री विजय कावळे, सहाय्यक आयुक्त सौ रोशनी गोडे, श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमंत S गोंदकर, गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक RG झपाटे, इचलकरंजी मनपा क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, क्रीडा समिती सदस्य शेखर शहा हे मान्यवर उपस्थित होते। उपप्राचार्य VG पंतोजी, NS पाटील, पर्यवेक्षक VN कांबळे, SV पाटील, SS तेली, RD पिष्टे, सौ VS लोटके यांचे स्पर्धेसाठी सहकार्य लाभले। सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे, क्रीडा पर्यवेक्षक आकाश माने, सचिन खोंद्रे, स्पर्धा प्रमुख राहुल कुलकर्णी, संदीप लाड, BS माने, KA पाटील, सौ सोनल बाबर यांनी स्पर्धेचे नियोजन केले। या स्पर्धेतील विजेत्या सर्व संघांची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। नुकत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।